खूप समाधान वाटतंय की आपल्या खात्याची स्वतःची वस्तू आज चाळीसगावमध्ये झालेली आहे। कार्यक्रमासाठी मी आपले आमदार मंगेशदादा चव्हाण यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुसज्ज असं हे कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। म्हणजे या कार्यालयाकडून जनतेची सेवाच होणार आहे आणि आमच्या मार्फते आम्ही सेवा देण्याचाच प्रयत्न करू। ही इमारत अगदी अवर्णनीय आहे, अशी एक सुंदर इमारत आहे। दुय्यम निबंधक चाळीसगाव क्रमांक 1च्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा होतोय आणि हा एक आनंदाचा क्षण आहे आमच्या आणि नोंदणी खात्याच्या दृष्टीने सुद्धा। आम्ही सर्व व्यवसाय बंधू स्टॅम्प पेंडर्स बॉन्ड रायटर्स या खात्याशी संबंधित आहोत। या खात्याशी आमचा रोजचा संपर्क आहे। मी गेल्या 3 पिढ्यांपासून हा व्यवसाय इथे करतो आहे। आज मला खरोखर धन्य वाटतंय, खरंच आनंद वाटतोय, खूप समाधान वाटतंय की आपल्या खात्याची स्वतःची वस्तू आज चाळीसगावमध्ये झालेली आहे। आणि आमदार साहेबांचं एक व्हिजन आहे तालुक्याच्या विकासाचं, चाळीसगाव शहराच्या विकासाचं। त्या व्हिजनचा हा एक भाग आहे। मी आमदार साहेबांना, सर्व लोकप्रतिनिधींना आणि नोंदणी खात्याला मनापासून खूप धन्यवाद देतो की त्यांनी या वास्तूसाठी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले, म्हणून आज ही वास्तू आपल्याला दिमागात इथे उभी आहे। याचा आम्हाला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे। मी नोंदणी खात्याचं, लोकप्रतिनिधींचं आणि सर्व माझ्या व्यवसाय बंधूंचं, सर्व पक्षकारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज विविध प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन, या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन संध्याकाळी होणार आहे। आपल्या चाळीसगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नियोजनातून या ठिकाणी अतिशय सोयीची अशी ही दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत झालेली आहे। तिचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। आम्ही सर्वजण अतिशय उत्सुकतेने या इमारतीच्या पूर्ण होण्याची वाट बघत होतो, कारण आम्हा सगळ्यांची दुकानं या ठिकाणीच आहेत, आमचा व्यवसाय या ठिकाणी चालतो। त्या दृष्टीने ही जी इमारत झालेली आहे ती आमच्या दृष्टीने अतिशय सोयीची आहे आणि जनतेच्या दृष्टीने देखील सोयीची आहे, कारण जुनी पंचायत समिती पण या ठिकाणी होती, पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे। आज नूतन पंचायत समितीचं पण उद्घाटन होणार आहे। त्यानंतर तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस, या सगळ्या विकास कामांचे उद्घाटन आज आहेत आणि अतिशय आनंद होतोय या सगळ्या गोष्टींमुळे। आणि एक नवीन रूप पालटलेलं अशी इमारत या ठिकाणी, देखणी अशी इमारत, सर्व सोयींनी युक्त अशी, म्हणजे जनतेच्या सोयीसाठी सुद्धा तिथे बसण्याची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे। त्याच्या शेजारीच आणखी एक गुरांचा दवाखाना पण आहे, त्याचं पण पूर्ण काम झालेलं आहे आणि आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा हा क्षण आहे। या कार्यक्रमासाठी मी आपले आमदार मंगेशदादा चव्हाण यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुसज्ज असं हे कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि यापुढे देखील वेगवेगळ्या सुखसोयी सुविधा चाळीसगावकरांच्या, शहराच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने पार पाडतील, याबद्दल आम्हाला खात्री आहे। आज आपल्या चाळीसगाव नगरीत दुय्यम निबंधक कार्यालयाचं लोकार्पण सोहळा आज चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा यांच्या सहकार्याने होत आहे आणि मंगेशदादांनी अतिशय कल्पकतेने आणि नाव पण सदर बिल्डिंगला एकदम छान दिलेलं आहे, सेवा तीर्थ। म्हणजे ह्या कार्यालयाकडून जनतेची सेवाच होणार आहे आणि आमच्या मार्फते आम्ही सेवा देण्याचाच प्रयत्न करू आणि या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आमच्या शुभेच्छा आहेत। आज आमचे दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग 1 याचे नवीन वास्तूचं लोकार्पण होत आहे। लोकार्पण हे एक सार्वजनिक जनतेसाठी आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे। ही इमारत अगदी अवर्णनीय आहे, अशी एक सुंदर इमारत आहे। सगळ्या सुविधा आहे, अत्याधुनिक यंत्रणा याच्यामध्ये आहे। पण यासोबतच आम्ही जे मुद्रांक विक्री करणारे व्यवसाय बंधू आहोत अधिकृत, यांच्यासाठी या जागेच्या लगत, या इमारतीच्या लगत आम्हाला बसण्याची व्यवस्था ही इतर ठिकाणी जशी आहे महाराष्ट्रामध्ये, तशी या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना ही व्यवस्था झाली पाहिजे।